अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपल्या प्रत्येक दुःखामध्ये संकटामध्ये स्वामी आपल्या सोबत असतात. आपल्याला वाटते की आपल्याकडे स्वामींचे लक्ष नाही आहे, पण स्वामींपासून काहीही लपलेले नसते. त्यांना आपले सर्व काही माहीत असते. ते आपल्याकडे पाहत असतात. आपण कधी संकटात आहोत, कधी आनंदित आहोत, हे सर्व स्वामींना माहीत असते. त्यामुळे तुम्ही याची चिंता सोडा की स्वामींचे तुमच्याकडे लक्ष नाही आहे. याउलट तुम्ही स्वामींची भक्ती करा. पूर्ण मनाने आणि शक्तीने तुम्ही स्वामींची भक्ती करा, स्वामींची सेवा करा. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढी स्वामींची सेवा करचाल तेवढंच तुमच्या वाईट प्रसंगात स्वामी तुमच्यासोबत ठाम उभे असतील. लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाहीत. ते तुमच्या प्रत्येक संकटांना तुमच्यासोबतच सामोरे जातील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी तुम्हाला तेवढे संकट येऊ देतात जेवढे झेलण्याची तुमची क्षमता असते. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमचे काम व्यवस्थित करत राहा. तुमचे सातत्य, तुमचे प्रयत्न करत ठेवा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला जरी वाटले की तुमची मदत कोणीही करत नाही आहे तरी तुम्ही घाबरू नका, कारण की स्वामी तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे तुम्ही कशाचीही चिंता करू नका. आजचा हा संदेश हा तुमच्यासाठीच आहे. आजच्या या संदेशातून स्वामी तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजचा हा संदेश तुम्ही मधूनच सोडून देऊ नका. लक्षात ठेवा, आजच्या या संदेशातून स्वामी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगू इच्छित आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. स्वामी सांगतात, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला इतर कोणत्याही व्यक्तीने कितीही नावं ठेवले, कितीही काही बोलले तरी आपण थांबायचे नसते. आपण आपले चांगले काम हे करायचेच असते. कोणाच्या बोलण्यावरून रागाला जाऊन किंवा दुखवून आपण आपले चांगले काम सोडायचे नसते. लक्षात ठेवा, लोकांना तुम्ही चांगले केलेले कधीही बघवत नाही. याउलट तुम्ही एखादे वाईट काम करत असाल तर लोकांना त्याचा आनंद होतो. पण तुम्ही जर का चांगले काम करायला लागलात तर त्यांना ते दुःख, त्याचा त्रास होतो. त्यामुळे ते तुम्हाला बोलणारच. तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम हे सतत चालूच ठेवा. तुम्ही तुमच्या कामामध्ये कोणताही व्यत्यय आणून देऊ नका. कोणाच्या बोलण्यावरून रागाला जाऊन तुम्ही तुमचे काम करणे, प्रयत्न करणे सोडून देऊ नका. तुम्ही तुमचे चांगले काम हे करत राहा. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपल्या कामामध्ये सातत्य ठेवतो तो व्यक्ती कोणाचीही पर्वा करत नाही. तो त्याचे काम निरंतर आणि प्रामाणिकपणे करत असतो. तो व्यक्ती आयुष्यात हा यशस्वी नक्कीच होत असतो. लक्षात ठेवा, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे लोक सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती हे कायम सतत होत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपला विचार करताना दुसऱ्यांचाही विचार करा. आपल्या कोणत्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होऊ शकतो किंवा आनंद होऊ शकतो या गोष्टींचा विचार करा. कदाचित आपल्या एखाद्या गोष्टीमुळे समोरचा व्यक्ती दुखाला जाईल, त्याला त्रास होईल, किंवा आपल्या एका निर्णयामुळे समोरच्या व्यक्तीला त्याचा मोबदला चुकवावा लागेल. अशी कोणतीही गोष्ट करू नका. विचार करताना हा सर्वांचा विचार करा. स्वतःचा एकट्याचा कधीच विचार करू नका. जो व्यक्ती सर्वांचा विचार करतो तो व्यक्ती कायम प्रगती करत असतो. याउलट जो व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करून निर्णय घेत असतो, कृती करत असतो, त्या व्यक्तीची प्रगती हा फार ठराविक काळासाठी राहते. तो व्यक्ती मोठे काहीच भविष्यात करू शकत नाही. त्याची प्रगती ही पुढच्या काळात खुंटून जाते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचा विचार करण्यासोबतच सगळ्यांचाही विचार करा, इतर लोकांचाही विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्यासोबत जे लोक आहेत त्या लोकांचा देखील तुम्ही विचार करा. त्या लोकांना कोणताही त्रास, दुःख होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. स्वामी सांगतात, विचारांवर लक्ष ठेवा. विचारांचे शब्द होतात आणि शब्दांवरती लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा,
त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्षात ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडते. म्हणजेच जो व्यक्ती आपले विचार चांगले ठेवतो त्याचे भविष्य हे चांगलेच घडत असते. कारण की आपल्या विचारातूनच आपले शब्द तयार होत असतात. आपल्या शब्दामुळेच आपली कृती तयार होत असते. आपल्या कृतीमुळेच आपण आपले चरित्र घडवत असतो. आणि जो व्यक्ती आपले चरित्र घडवत असतो तो त्याचे भविष्य घडवत असतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या विचारांवरती लक्ष ठेवा. आपले विचार हे नेहमी सकारात्मक ठेवा. परिस्थिती कशीही असू द्यात, कितीही वाईट असू द्यात, परिस्थिती कितीही अडचणीची असू द्यात, तुम्ही मात्र तुमचे चांगले विचार सोडू नकात. तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या विचारांमध्ये आणि मनामध्ये इतरांविषयी कधीही द्वेष आणू नकात. इतरांविषयी कधीही आपल्या मनामध्ये राग येऊन देऊ नकात. इतरांविषयी कधीही वाईट भावना आपल्या मनामध्ये येऊन देऊ नकात. आपले विचार जसे तसेच आपली कृती घडत असते आणि आपले भविष्य देखील अगदी तसेच घडत असते. त्यामुळे आपले विचार हे चांगले ठेवा. जो व्यक्ती आपले विचार चांगले ठेवतो त्याच्या कृतीतून त्याचे विचार दिसू लागतात आणि तोच व्यक्ती आयुष्यात चांगले काहीतरी घडवत असतो. तोच व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीची त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नकात. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलायला फार वेळ लागत नाही. काळ हा खूप सामर्थ्यशाली आहे. तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. लक्षात ठेवा, नव्हत्याचे होते बनायला जास्त फार वेळ लागत नाही. काळ सर्व काही बघत असतो. काळाने ठरवले की एखाद्याची प्रगती करायची आहे तर त्याची प्रगती ही होतच असते. पण काळाने जर का ठरवले की एखाद्याची अधोगती करायची आहे तर त्याच्या अधोगतीपासून कोणीही त्याला वाचू शकत नाही. त्यामुळे कोणाच्याही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नकात. लक्षात ठेवा, आपली परिस्थिती बदलायला फार वेळ लागत नाही. आपल्या मनगटांमध्ये आपली परिस्थिती बदलण्याची क्षमता असते. त्यामुळे कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ले उडवू नकात. कारण परिस्थिती बदलायला फार वेळ लागत नाही. आज तुमच्याकडे जे आहे ते कदाचित उद्या तुमच्याकडे नसेल. मग तुम्ही गर्व कशाचा करचाल. त्यामुळे कोणाचेही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नकात. लक्षात ठेवा, आपल्या मनामध्ये आणि श्रद्धा आणि विश्वास असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल की तुम्ही ही गोष्ट करू शकता आणि तुमचा त्याच्यावरती ठाम विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्यापासून अडवू शकणार नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला जर का करायची असेल तर त्याविषयी ठाम विश्वास ठेवा. तुम्हाला ही गोष्ट करायची असेल तर तुम्ही ती करणारच आणि तुमच्याकडून ती होईलच असा विश्वास तुमच्या मनामध्ये ठेवा. मग बघा, तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आणि जगालासुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या विश्वासाने आणि श्रद्धेने एक दिवस शक्य होतील, सत्यात उतरतील. विश्वास ठेवा आणि कृतीमध्ये उतरावा. श्री स्वामी समर्थ.